विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाबाबत आज पंढरपुरात बैठक झाली। यामध्ये मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याची सूचना पुरातत्व विभागाकडून ठेवण्यात आली। मात्र वारकरी संप्रदायाकडून पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेप करण्याचा आग्रही मागणी करण्यात आली आहे आणि याबाबत वारकरी संप्रदायातील अभ्यासक मंडळी यांनी विठ्ठल मूर्तीची पाहणी केली आहे। पडव्यांच्या ताब्यात विठ्ठल मंदिर असताना आयुर्वेदिक लेपन पद्धती होत होती। अशीच लेपन पद्धती मूर्तीवर संवर्धनासाठी करावी अशी मागणी संप्रदायाची आहे। रासायनिक लेपनामुळे मूर्तीची झीज होते, त्यामुळे मूर्तीच्या संवर्धनाची गरज असल्याचं पुढे येत आहे। विशेष म्हणजे विठ्ठल मूर्तीचे स्कॅनिंग करण्याबाबतची सूचना पुरातत्व विभागाकडून पुढे आलेली आहे। एकंदर विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी आता प्रशासनाचा रासायनिक लेप तर वारकरी संप्रदायाच्या आयुर्वेदिक लेपन अशा दोन मुद्द्यांमुळे नवा वाद रंगताना दिसतो आहे। दोन विषय, एक आज जेवढं लोक बसले होतं आणि आत्ता जेवढं लोक आहेत सगळ्यांचा उद्देश तोच आहे की आपल्याला मूर्तीच्या जतन आणि संवर्धन करायला पाहिजे। एक वीर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हा मूर्ती जवळपास 5000 वर्षाच्या आहेत आणि पुढच्या 5000 वर्ष 10,000 वर्षी 15 वर्षात हा मूर्ती आपल्याला जतन आणि संवर्धन करण्याचा हा पिढीच्या व्यक्ती म्हणून आमची जबाबदारी आहे। त्यामुळे जतन आणि संवर्धन करणे नक्की करायलाच पाहिजे। आता दोन प्रश्न, एक कोणत्या तज्ञ वापरायचे, कोणत्या टेक्निक वापरायचे आणि कोणी करायचे, तो दोन विषय आहे। हा एक आता असं आहे की आता 2-3 वर्ष झालेली आहे, त्याच्यामध्ये पुरातन विभागाने केलेली आहे। आता वीर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे पुरातन विभागाचा हा अधिकारच नाहीये असं म्हणतात। तो एकदा मी अभ्यास करून सांगतो। आता टेक्निक बद्दल आलं तर शेवटी याच्यामध्ये स्टँड घेण्याचा अधिकार पुरातन विभागाचा असल्यामुळे पुरातन विभागाचा सल्ला घेऊन नाही तो पण आज हा विषय झाला। एक आमच्या वाहने साहेब म्हणजे असिस्टंट डायरेक्टर पुरातन विभागाचं असं म्हणणं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटचा परवानगी घेतलं तर आपल्याला मूर्तीचं पूर्णपणे स्कॅन करून, आता आपण जे काही बघतो मूर्तीच्या बाहेरून बघतो, मूर्तीच्या आतमध्ये स्ट्रक्चरल इंटेग्रिटी कशी आहे, जे काही सीझ आलेली आहे तो आतमध्ये सुद्धा झालेली आहेत का, तो आपण बरेच काय म्हणतो आपण अभिषेक वगैरे करतो, अभिषेक वगैरे करत असताना तेल असो, पाणी असो, दूध असो, तो आतमध्ये गेलेली आहे, तिथे आतमध्ये स्ट्रक्चरल झालेली आहे का, तो म्हणजे तो चेक करण्यासाठी लायडार स्कॅन म्हणतो आपण, याच्यामध्ये तो वापरून आपल्याला करता येईल असं हा मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलेली आहे। तो सुद्धा चांगला सल्ला आहे। तो आपण सल्ला सर्वप्रथम मंदिर समितीमध्ये ठरवायचं सर्वप्रथम की हा करायचं का, याचा स्कॅनिंग करत्यामुळे मूर्तीचे काही डॅमेज होईल का, तो सुद्धा विचार करावा लागेल। आता हा विषय आला तर सर्वप्रथम मंदिर समिती आम्ही बसू, याच्यामध्ये स्कॅनिंग करण्याची आवश्यकता आहेत का, एक अगोदर कुठेतरी स्कॅनिंग झालेली आहे का, दोन आणि स्कॅनिंग केल्यामुळे मूर्तीचे काही डॅमेज होईल का, तीन, हा तिन्ही विषय ऐकून घेऊन स्कॅनिंग करण्यामुळे आम्हाला नक्की फायदा भेटणार असेल तर नक्की प्रोसीड करू, पण डिसाईड करू। मूर्तीमध्ये बदल नाही आहेत, मात्र मूर्ती जी आहे ती मूर्तीला पारंपरिक संवर्धनाची अत्यंत आवश्यकता आहे। जर या मूर्तीवर अशाच पद्धतीनं रासायनिक प्रक्रिया होत राहिल्या तर 100% ही मूर्ती टिकणार नाही असं वारकरी संप्रदायासमोर म्हणून आम्ही सांगतो। पुरातत्व विभागाच्या या रासायनिक प्रक्रियेविरोधात आहे। पुरातत्व खात्याच्या आमचं म्हणणं असं आहे की भारतीय पुरातत्व खात्यानं भारतानं अनेक बाहेरून गोष्टी ऍक्सेप्ट केलेल्या असल्या तरी भारतीय शिल्पकला ही हजारो वर्षापासून भारताचं इतिहास राहिलेला आहे, भारताचा गर्वाचा विषय राहिलेला आहे। त्याच्यामुळं पुरातत्व खात्यानं ही शिल्पकला याचं संवर्धन भारतीय पद्धतीनं कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, याच्यातले पेटंट्स मिळवले पाहिजेत। मात्र आम्ही काय करतोय, परदेशामध्ये ज्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धती मूर्तीवरती वापरल्या जात आहेत आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, याच्या काही निर्देशानुसार पुरातत्व खात्याला जिवंत मूर्ती ज्या मूर्तीची पूजन करत आहेत त्या मूर्तीचं संगोपन करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी नेटवरची सुद्धा सर्च करू शकता। आमच्याकडे हायकोर्टातल्या लोकांनी आम्हाला माहिती दिलेली आहे। नक्की पुरातत्व खात्याला विरोध म्हणण्यापेक्षा चुकीच्या प्रक्रियेला आमचा कायम विरोध राहणार आहे। रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे मूर्ती खराब होते हा आमचा 100% दावा खरा, 100%। ऑर्गॅनिक आमचं म्हणा आयुर्वेदिक प्रक्रियेमध्ये मूर्तीला इजा होणार नाही अशा पद्धतीचे ऑर्गॅनिक वस्तू वापरल्या जातात, जेणेकरून समजा तो वज्रलेप जरी भविष्य काळामध्ये झिजला किंवा तो निघाला तरी कुठल्याही पद्धतीची इजा मूर्तीला होत नाही, जी सध्या इजा रासायनिक प्रक्रियेमुळे होते। आम्ही सुद्धा हे विनंती केलेली आहे आज। मात्र वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठ मंडळींशी आम्ही चर्चा करून समितीनं मनमानी पद्धतीनं निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीची रासायनिक प्रक्रिया लेपन करण्याचा प्रयत्न केला तर वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन
भविष्यामध्ये आम्ही कोर्टामध्ये सुद्धा याची स्थगिती आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर.